म्हणजे ज्याच्या नावानं राजस्थानमध्ये भीतीचं साम्राज्य पसरलं होतं, ज्याच्या पिस्तुलाच्या आवाजाने पोलिसांनाही घाम फुटायचा आणि ज्याच्या जाळ्यात अडकून महाराष्ट्राचा लाडका कुस्तीपटू सिकंदर शेखला सुद्धा अटक झाली, तो म्हणजे कुख्यात गुंडर पैलवान विक्रम उर्फ पप्पूला गुजर. राजस्थानचा चॅप्टर नंबर 1, ज्याची कहाणी खरं तर कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. एक पैलवान ज्यानं भाऊजी होण्याचं स्वप्न पाहिलं, मग तो ॲक्टर कसा झाला, गुरुची हत्या झाली, तो गुन्हेगारी क्षेत्रात कसा आला, कोण आहे हा पप्पूला गुजर आणि कशी तयार झाली त्याची ही पप्पूला गुजर स्टोरी, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. विक्रम गुजर उर्फ पप्पूला मूळचा हरियाणाचा. हरियाणातल्या मच्छिंद्रगड जिल्ह्यातलं करोली हे त्याचं गाव. मोठं होऊन आर्मीत भरती होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन सपना 12वीची परीक्षा देऊन तयारीला लागला. बरं, फक्त एवढंच नाही, त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती, म्हणून त्यानं तालमीत जायला सुरुवात केली. शक्ती गुजर यांना आपलं गुरु बनवलं आणि त्यांच्याकडून कुस्ती शिकायला सुरुवात केली. मग पप्पूलानं गुडगावमध्ये स्वतःची जिमसुद्धा उघडली आणि स्वतः ट्रेनिंग देऊ लागला. मग पुढे काय झालं तर याच गावामध्ये एक भाऊजी राहायचा, ज्याचं नाव होतं संदीप. संदीपला 2 मुली होत्या. त्याचं लग्न झालं होतं, पण याच संदीपचे शेजारच्या गावातल्या एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं आणि ही गोष्ट अख्ख्या गावाला समजली. यावरून मग गावकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आणि संदीपला सांगण्यात आलं की इथून पुढे तू त्या मुलीला भेटायचं नाही. पण संदीपनं काही भेटण थांबवलं नाही. मग याच गोष्टीवरून शक्ती गुजर आणि संदीप भाऊजी यांच्यामध्ये मोठा वाद झाला. मग वस्ताद शक्ती गुजर यांनी संदीपला मारहाण केली. संदीपने याचा बदला घ्यायचं ठरवलं, म्हणून मग त्यानं 4 फेब्रुवारीला 2026 रोजी गोळीबार करून पप्पूला गुजर यांचे गुरु शक्ती गुजर यांची हत्या केली. संदीपनं हा गुन्हा करण्यासाठी हरियाणाच्या सुरेंद्र उर्फ चिकू या टोळीला कामावर ठेवलं होतं आणि याच घटनेनंतर कुस्तीगीर विक्रम गुजर हा गुंड पप्पूला गुजर बनला. शक्ती गुजरच्या मेहुण्याने सांगण्यावरून त्याने संदीप अंजनेचा बदला घेण्याची शपथ घेतली. पुढे जाऊन मग जानेवारी 2011 मध्ये संदीपची हत्या झाली. इतकंच नाही तर त्यानंतर पप्पूलावर संदीपची आई विमला, मामा महेश आणि आजोबा श्रीराम यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. महेंद्रगड आणि नारनोलमध्ये त्यांच्यावर एकामागून एक गुन्हे दाखल झाले. पोलिसांना चकवा देणाऱ्या या पप्पूलाची गणना आता हरियाणाच्या टॉप 5 गँग्समध्ये होऊ लागली. नारनोल हरियाणाच्या गुन्हेगारी तपास संस्थेने म्हणजेच CIBनं 12 फेब्रुवारी 2017 रोजी पप्पूला गावात जाऊन बेकायदेशीर शस्त्रांसह अटक केली. त्यानंतर त्याला 4 खुनाच्या आरोपाखाली नरसिंगपूर तुरुंगात ठेवण्यात आलं. पप्पूला आता सोशल मीडियावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू लागला. यासाठी त्यानं त्याच्या फोटोसह आणि हायटेक शस्त्रांसह फोटो पोस्ट करायला सुरुवात केली. यामुळे अनेक बेरोजगार तरुण याच्यात सामील झाले. 5 सप्टेंबर 2017 रोजी तो हरियाणा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. त्याच्या साथीदारांनी गोळीबार करून त्याची सुटका केली. यामध्ये 4 पोलीसही जखमी झाले. हरियाणा पोलिसांनी मग फरार पप्पूलावर 3 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. याच दरम्यान आपल्याला कळालं की 6 सप्टेंबर 2020 रोजी राजस्थानमधील बेडोड इथल्या एका प्रकरणात न्यायालयात हजर राहणार आहे. त्यानं तिथे त्याला मारण्याचा कट रचला आणि 1 दिवस आधी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी हरियाणातून बेडोडला पोचला आणि तिथेच तो अडकला. पोलिसांनी त्याला 32 लाख रुपये रोख घेऊन जाताना अटक केली आणि लॉकअपमध्ये टाकलं. रात्र कशी तरी गेली, पण राजस्थानमधील बेडोड पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी काय होणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती. आपला किती मोठा गुंडा आहे आणि तो 3 लाख रुपयांचा बक्षीस असलेला गुन्हेगार आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. बेडोड पोलीस त्यांच्या अटकेबद्दल काही प्रतिक्रिया देणारच, तेवढ्यात पप्पूलाच्या 8 ते 10 साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी बेडोड पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. त्यांनी सकाळी याच्या फोटो सेशनसारख्या AK-47 सारख्या हायटेक शस्त्र बघून जवळपास 50हून अधिक गोळ्या झाडल्या आणि पप्पूला सोडून घेऊन गेले. या हल्ल्याचा मास्टर माइंड होता या टोळीतील पप्पूलाचा सर्वात विश्वासू आणि महत्त्वाचा साथीदार म्हणजेच राजवीर सिंग, जो पप्पूलाचा उजवा हात मानला जात होता. तेव्हापासून बरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजस्थान पोलिसांसोबत त्याचा शोध घेत होते. स्पेशल 11 टीम त्याच्या शोधात होत्या. पुढे जाऊन मग अखेर जानेवारीमध्ये राजस्थान पोलिसांना कळालं की पप्पूला आणि त्याची मैत्रीण कोल्हापूरमध्ये आहे आणि त्यांना संशय होता की पप्पूला तिला भेटायला आलाय आणि तो तिथेच राहतोय.
मग याच विशेष सर्व्हिस पथकानं कोल्हापुरात छापा टाकला आणि 28 जानेवारी रोजी त्याला अटक केली आणि राजस्थानला आणलं. त्याच्या प्रेयसीलाही गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे अटक करण्यात आली आणि यानंतर विमला देवी या हत्या प्रकरणात मोजुरीसह त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. एकूणच पप्पूलानं आपल्या गुरूंच्या खुनाचा बदला घेण्यासाठी थेट हिंसेचा मार्ग धरला. तो फक्त आपल्या शत्रूंनाच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही मारायला लागला. यामुळे त्याची टोळी लवकरच क्रूर आणि निर्दयी म्हणून ओळखली जाऊ लागली. मगाशी सांगितल्याप्रमाणे 2015 मध्ये पप्पूलानं त्याच्या एका दृष्ट मनाच्या आईला म्हणजेच विमला देवी याचा खून केला. विशेष म्हणजे ती पोलीस सुरक्षित होती, पण तरीही पप्पूलानं ती हत्या घडवून आणली. पुढे जाऊन मग तो AK-47 सारखी शस्त्र वापरणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी टोळीचा नेता बनला आणि ही टोळी पुढे जाऊन हायटेक शस्त्रांचा आणि मोठ्या पैशांचा वापर करून गुन्हेगारी जगतात आपलं नाव करू लागली. पप्पूला आज जरी तुरुंगात असला तरी त्याची टोळी कार्यरत आहे. पप्पूला गुजरची टोळी ही सध्या मजबूत आणि संघटित गुन्हेगारी टोळी बनली आहे. देहू रोड पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यावरूनच हे लक्षात येतं की ही टोळी काही साधीसुधी नाही आणि या हल्ल्यात त्यावेळी त्यांचे सुमारे 30 ते 32 साथीदार सहभागी होते. तर बघा मंडळी, हा होता आपला पप्पूलाचा हुतकारत इतिहास. सध्या याच पप्पूला गुजरच्या टोळीशी महाराष्ट्राच्या लाडक्या पहिलवान सिकंदर शेख याचा संबंध आढळून आला आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि या टोळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नेमका मुद्दा काय या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.